So next part that we are going to study is the units of the mass measurement. Units of mass measurement. Okay. Units of mass measurement in case of nuclear physics. तर याच्यामध्ये बेसिकली 3 युनिट जे आहे ते आपण वापरू शकतोय न्यूक्लिअर फिजिक्स मध्ये. वन इज SI युनिट, जे सगळ्यांना माहिती आहे, परंतु ते न्यूक्लिअर फिजिक्स साठी जास्त सुटेबल युनिट नाहीये. कारण का आहे, किलोग्राम हे खूप मोठं युनिट आहे. ऍज कम्पेअर टू दॅट न्यूक्लिअर पार्टिकलचं जर मास बघितलं तर ते कम्पॅरेटिव्हली खूप कमी आहे. ओके. तर काही वेळेला किलोग्राम दॅट इज kg हे SI युनिट वापरलं जातं. दॅट इज द फर्स्ट युनिट. युनिट्स ऑफ मास मेजरमेंट मध्ये पुन्हा एकदा बघा, न्यूक्लिअर फिजिक्स मध्ये मास मेजरमेंट साठी डिफरंट युनिट्स वापरले जातात. त्याच्यामधलं एक युनिट जे आहे ते सगळ्यांनाच माहित आहे, SI सिस्टमचं युनिट आहे, दॅट इज किलोग्राम. ओके. आणि किलोग्राम मधल्या साधारणपणे सगळ्यांच्या व्हॅल्यू, सगळ्यांच्या मासच्या व्हॅल्यू तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. ओके. तर त्याच्यामध्ये फर्स्ट इलेक्ट्रॉनचं मास किती असतं हे तुम्हाला माहिती पाहिजे. इलेक्ट्रॉनचं मास असतं 9.1 × 10⁻³ किलोग्राम. ओके. त्याच्यानंतर प्रोटॉनचं मास किती असतं, प्रोटॉन दॅट इज 1.6726 × 10⁻27 किलोग्राम. ओके. अँड न्यूट्रॉनचं मास किती असतं 1.6749, म्हणजे 26 आणि 49 हे ऍडिशनल नंबर जर व्यवस्थित लक्षात ठेवा, × 10⁻27 किलोग्राम. ओके. तर या पद्धतीनं मास ऑफ इलेक्ट्रॉन, मास ऑफ प्रोटॉन अँड मास ऑफ न्यूट्रॉन्स आहेत SI सिस्टीम मध्ये. ओके. सेकंड युनिट जे आहे दॅट इज युनिफाईड ॲटॉमिक मास युनिट. atomic mass unit. So this is the second unit for the mass measurement used in nuclear physics. Unified atomic mass unit, शॉर्ट मध्ये त्याला युन रिप्रेझेंट करतो आपण. युनिफाईड मधलं यू घेतलेला आहे शॉर्ट मध्ये. युनिफाईड ॲटॉमिक मास युनिट. ओके. त्याला AMU असंही म्हटलं जातं अनेक वेळा. AMU ॲटॉमिक मास युनिट, युनिफाईड ॲटॉमिक मास युनिट. आता 1 AMU म्हणजे किती असतं हे बऱ्यापैकी तुम्हाला माहिती असेल. 1 AMU is 1/12 mass of C12 atom. Okay. 1/12 mass of C12 atom. कारण कार्बनचे आयसोटोप्स पण आहेत, C14 आहे, त्याच्यामुळे त्याच्यातला कुठला घ्यायचा आहे, C12 घ्यायचा आहे. म्हणजे कार्बनचा असा कार्बन की ज्याचा ॲटॉमिक मास नंबर 12 आहे, ॲटॉमिक मास नंबर 6, म्हणजे ॲटॉमिक नंबर ऑटोमॅटिकली याचा ॲटॉमिक नंबर तर 6 असणार आणि ॲटॉमिक मास नंबर 12 असणार आहे. असा कार्बन ॲटम की ज्याचा ॲटॉमिक मास नंबर 12 आहे. ओके. त्याचे 12 इक्वल, त्याच्या मासचे 12 इक्वल पार्ट केले तर आपल्याला जे मिळतं त्याला काय म्हणतो आपण, 1 AMU असं म्हणतो. ओके. सो बघा इथं काय लिहिलंय, 1 U इज इक्वल टू, पुन्हा एकदा बघा, 1 U is equal to 1/12 mass of according to textbook neutral carbon atom having atomic number 12, having atomic mass number चुकूनही लिहू नका नाहीतर प्रॉब्लेम होईल. atomic mass number 12 in its lowest electronic state. In its lowest electronic state म्हणजे ग्राउंड स्टेट मध्ये. ओके. So that is the definition of 1 AMU according to the textbook.
1 AMU, 1 unified atomic mass unit is defined as or equal to 1/12 mass of neutral carbon atom. 1/12 mass of neutral carbon atom. लक्षात घ्या. 1/12 mass of neutral carbon atom having atomic mass number 12. Okay, 1 AMU is equal to 1/12 mass of C612 atom. Okay, बरोबर. आता याचं 1 AMU मास एक्झॅक्टली किती असेल, कसं काढू शकतो आपण, लक्षात घ्या. तर आपल्याला माहित आहे की 1 मोल कार्बन म्हणजे किती असतं, 12 ग्रॅम असणार आहे, हे आपल्याला माहित आहे. 1 मोल कार्बन म्हणजे 12 ग्रॅम. ठीक आहे. आणि 1 मोल कार्बन म्हणजे 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्स. बरोबर आहे ना. 1 मोल मध्ये किती ॲटम्स असतात, 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्स असतात. म्हणजे हे काय होणार आहे, 12 ग्रॅम. म्हणजे SI सिस्टम मध्ये लिहायचं झालं तर 12 इंटू 10⁻³ किलोग्रॅम. बघा 1 AMU ची व्हॅल्यू कशी मिळते, तर 1 मोल कार्बन म्हणजे काय असणार आहे, 12 ग्रॅम असणार आहे कार्बन. बरोबर आहे ना, 12 ग्रॅम कार्बन. 6.022 इंटू 10⁻23 ॲटम, कारण 1 मोल मध्ये एवढे ॲटम्स असतात हे माहिती आहे तुम्हाला, 12 इंटू 10⁻³ किलोग्रॅम. ठीक आहे. मग याच्यावरून 1 ॲटमचं मास येणार, कारण एवढे ॲटम 12 इंटू 10⁻³ kg आहे. तर 1 ॲटम काढण्यासाठी 1 ॲटम इज इक्वल टू 12 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 6.022 इंटू 10⁻23 किलोग्रॅम. हे 1 कार्बन ॲटमचं येणार आहे. अँड देअरफॉर 1 AMU म्हणजे परत याचे 12 पार्ट करायला पाहिजेत. सो 12 इंटू 10⁻³ divided by 6.022 into 10⁻23 ओके इंटू 12 डिनॉमिनेटरला किलोग्रॅम. आणि त्याच्यामुळे 1 AMU ची व्हॅल्यू येते, 1 U ची व्हॅल्यू येते 1 पॉइंट किती आहे, 6605 इंटू 10⁻27 किलोग्रॅम. ओके, 1 ॲटॉमिक मास युनिटची व्हॅल्यू किती येते, 1.6605 इंटू 10⁻27 किलोग्राम. आता हे यूच्या स्वरूपात 1 AMU च्या स्वरूपात जर आपल्याला ही व्हॅल्यू म्हणजे मास ऑफ प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन हे यूच्या स्वरूपात लिहायचे असतील तर यूच्या स्वरूपात साधारणपणे किती येतात बघा, इन टर्म्स ऑफ यू. तर मास ऑफ इलेक्ट्रॉन आहे 0.000 that is 0005 U. Mass of proton is 1.00785 U. Mass of neutron is 1.08665 U. तर या पद्धतीने मास आहेत, मास ऑफ इलेक्ट्रॉन इन टर्म्स ऑफ यू. कारण फर्स्ट युनिट आपण बघितलं किलोग्राम, सेकंड युनिट जे न्यूक्लिअर फिजिक्स मध्ये वापरलं जातं दॅट इज AMU, दॅट इज युनिफाईड ॲटॉमिक मास युनिट. तर मास ऑफ इलेक्ट्रॉन किती असणार आहे, 0.00055 AMU. मास ऑफ प्रोटॉन इज 1.00785 AMU. मास ऑफ न्यूट्रॉन आहे 1.00865 AMU. म्हणजे थोडक्यात मास ऑफ प्रोटॉन आणि मास ऑफ न्यूट्रॉन जे आहे ते अप्रॉक्सिमेटली 1 AMU आहे. अप्रॉक्सिमेटली, नॉट एक्झॅक्टली, अप्रॉक्सिमेटली 1 AMU. कारण 1.00785 या पद्धतीने हे मास येतं. दिस इज द सेकंड युनिट. बघा न्यूक्लिअर फिजिक्स मध्ये मास मेजरमेंटसाठी SI युनिट आहेच किलोग्राम, परंतु किलोग्राम हे युनिट खूप मोठं आहे आणि म्हणून काय केलेलं आहे, प्रत्येक वेळी ते 10⁻27 - 31 लिहिण्याऐवजी छोटं युनिट तिथं तयार केलेलं आहे आणि ते युनिट काय आहे, AMU आहे. आता थर्ड युनिट काय आहे, थर्ड युनिट इज अमाऊंट ऑफ एनर्जी अकॉर्डिंग टू आइन्स्टाईन्स मास एनर्जी रिलेशन. दॅट इज द थर्ड युनिट. लक्षात घ्या, थर्ड युनिट आहे दॅट इज मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट पर C². कारण आपण आताच बघितलं की आइन्स्टाईन्स मास एनर्जी रिलेशन नुसार
आइन्स्टाईन मास एनर्जी रिलेशन नुसार मास इज ऑल्सो फॉर्म ऑफ एनर्जी. तर मास मेजरमेंटसाठी आपण काय करू शकतो, एनर्जी हे देखील युनिट वापरू शकतो मास मेजरमेंटसाठी, लक्षात घ्या. आणि ते युनिट काय येणार आहे, मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट पर सी स्क्वेअर. दिस इज द थर्ड युनिट, लक्षात घ्या. थर्ड unit of measuring mass of atoms or subatomic particle or nuclear particle is in terms of amount of energy that their masses are equivalent to. Okay, third unit is amount of energy that they are equivalent to. Okay, so therefore third unit काय येणार आहे, therefore that unit is मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट पर सी स्क्वेअर, हे त्याचं युनिट येणार आहे. आता फॉर एक्झाम्पल हे बघा, 1 इलेक्ट्रॉन कम्प्लिटली अॅनिहिलेट झाला, एनर्जीमध्ये कन्व्हर्जन झाला, तर किती एनर्जी जनरेट करतो, तर 0.511 ही व्हॅल्यू पाठ पाहिजे. मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी जनरेट करतो ना 1 इलेक्ट्रॉन कन्वर्ट झाला तर देअरफॉर मास ऑफ 1 इलेक्ट्रॉन किती लिहायचा आहे, मास ऑफ 1 इलेक्ट्रॉन इज 0.511 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट पर सी स्क्वेअर. या पद्धतीनं मास ऑफ इलेक्ट्रॉन लिहावं लागेल इन टर्म्स ऑफ दिस युनिट, मास ऑफ 1 इलेक्ट्रॉन. सिमिलरली मास ऑफ 1 प्रोटॉन जे आहे, आता प्रोटॉन कम्प्लिटली अॅनिहिलेट झाला तर आपण बघितलं किती एनर्जी जनरेट होत होती, अकॉर्डिंग टू आइन्स्टाईन्स रिलेशन, एनर्जी रिलेशन, मास एनर्जी रिलेशन, दॅट इज 941.1 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. तर त्याचं मास येणार आहे 941.1 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट पर सी स्क्वेअर. मास ऑफ न्यूट्रॉन कम्प्लिटली अॅनिहिलेट झालं, ओके, तर ते किती येत होतं, दॅट इज 942.2. मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट पर सी स्क्वेअर. सो दिस इज द थर्ड युनिट. म्हणजे इन जनरल तुम्हाला न्यूक्लिअर फिजिक्स मधले 3 युनिट लक्षात आलेले असतील. एक आहे किलोग्रॅम, दुसरा आहे यू आणि तिसरा आहे मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट पर सी स्क्वेअर. हे 3 युनिट आहेत मास मेजरमेंटचे, लक्षात आलं. तर याच्यामधले जे युनिट आतापर्यंत तुम्हाला अजिबात माहिती नसेल मास मेजरमेंटसाठी, ते तुम्हाला आता इथं कळलेलं आहे. ते कुठलं, मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट पर सी स्क्वेअर. म्हणजे जे काय मास आहे त्याचं कम्प्लीट एनर्जीमध्ये अॅनिहिलेशन झालं तर किती एनर्जी जनरेट होते ना, दॅट एनर्जी, दॅट मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी पर सी स्क्वेअर, हे काय येणार आहे, मास मेजरमेंटचं एक युनिट येणार आहे. ओके, तर अशा प्रकारे मास मेजरमेंटसाठी न्यूक्लिअर फिजिक्समध्ये एकूण 3 युनिट्स वापरले जातात. ठीक आहे. आता E इज इक्वल टू MC स्क्वेअर से रिलेटेड काही सिंपल क्वेश्चन जे एक्झाम मध्ये तुम्हाला येऊ शकतात, असे काही क्वेश्चन्स बघूया. ओके, तर त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन काय बघा, इफ 1 ग्रॅम ऑफ हायड्रोजन इज कन्वर्टेड टू, इफ 1 ग्रॅम ऑफ हायड्रोजन इज converted to 0.993 gram of helium, energy released is that is the question. 1 ग्रॅम हायड्रोजनचं 0.993 ग्रॅम हेलियम मध्ये कंप्लीट कन्व्हर्जन झालं तर किती एनर्जी रिलीज होणार. आता लक्षात घ्या, 1 ग्रॅम इनिशियल मास होतं, नंतर किती झालेलं आहे, 0.993 ग्रॅम झालेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला आहे, थोडं मास रिड्यूस झालेलं आहे या प्रोसेसमध्ये, आणि जेवढं मास रिड्यूस झालेलं आहे त्याचं कम्प्लीट काय झालेलं असणार आहे, अॅनिहिलेशन झालेलं असणार आहे. ठीक आहे. तर इथं मास कन्वर्टेड इंटू एनर्जी किती झालेलं असणार बघा, कन्वर्टेड इंटू एनर्जी
किती असणार 1 मायनस 0.993 म्हणजे किती येणार आहे 0.007 ग्रॅम येणार. आता 0.007 ग्रॅम म्हणजे किती एनर्जी इथे जनरेट झालेली असेल ती काढावं लागेल. ती जूल मध्ये पण काढू शकताय, मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये देखील काढू शकताय. ओके, सो बाय आइन्स्टाईन्स मास एनर्जी रिलेशन काय येणार आहे, एनर्जी इज इक्वल टू काय येणार आहे m इंटू सी स्क्वेअर. m किती आहे 0.007 बट इट इज इन ग्रॅम म्हणजे किती येणार आहे 10⁻³ किलोग्रॅम करावं लागेल अगोदर, इंटू सी स्क्वेअरची डायरेक्ट व्हॅल्यू लिहितो 3 इंटू 10⁻⁸ चा स्क्वेअर 9 इंटू 10⁻18 सॉरी 16 3 इंटू 10⁻8 चा स्क्वेअर 9 इंटू 10⁻16. सो हे किती होणार 7 इंटू 10⁻⁻6 इंटू 9 इंटू 10⁻16 63 इंटू 10 किती होणार आहे 10 जूल ऑफ एनर्जी विल बी प्रोड्युस्ड. ओके, 63 इंटू 10⁻10 जूल. काही वेळेला आन्सर मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये असू शकतं. मग मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर 63 इंटू 10⁻10 हे जूल आहे. इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी 1.6 इंटू 10⁻⁻19 ने डिवाइड करावं लागतं. ओके, 1.6 इंटू 10⁻⁻19 ने डिवाइड केलं तर जूलचं इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये कन्व्हर्जन होतं, हे लक्षात घ्या व्यवस्थित. त्याच्यामुळं ही व्हॅल्यू येणार आहे 63 इंटू 10⁻10 डिवायडेड बाय 1.6 इंटू 10⁻⁻19. तर ही व्हॅल्यू येते 3.938 इंटू 10 किती होणार 29 इलेक्ट्रॉन व्होल्ट होणार. आणि हे मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये सांगायचं असेल तर 3.938 इंटू 10⁻23 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. दिस मच अमाउंट ऑफ एनर्जी विल बी रिलीज्ड. ओके, कारण मेगा म्हणजे 10⁻6 इथं आपल्याला बाहेर काढायला पाहिजे. 10⁻23 आणि 10⁻6 म्हणजे 10⁻29 होणार. सो ज्यावेळी 1 ग्रॅम ऑफ हिलियम इज कन्व्हर्टेड इंटू 0.993 ग्रॅम ऑफ हिलियम, हायड्रोजन 1 ग्रॅम हायड्रोजनचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं 0.993 ग्रॅम हिलियम मध्ये झालं, तर किती एनर्जी रिलीज होणार आहे 3.938 इंटू 10⁻23 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. ओके, तर इथे एक क्वेश्चन आहे अमेय कुलकर्णीचा. हे असं होणार नाही असं म्हणतोय तो. एच बॉन्ड मध्ये किती एनर्जी आहे ते बघावं लागेल, परत न्यूक्लियस मध्ये एनर्जी किती आहे ओके ते बघावं लागेल. असं कॅल्क्युलेशन होतंय, लक्षात घ्या. कारण लक्षात घ्या ही प्रोसेस जी आहे हायड्रोजनचं कन्व्हर्जन हिलियम मध्ये जे आहे ही एक न्यूक्लिअर रिॲक्शन आहे, ही केमिकल रिॲक्शन नाहीये. लक्षात घ्या, केमिकल रिॲक्शन आणि न्यूक्लिअर रिॲक्शन यांच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. केमिकल रिॲक्शन मध्ये प्रोड्यूस होणारी एनर्जी निग्लिजिबल असते ऍज कम्पेअर टू न्यूक्लिअर रिॲक्शन. ठीक आहे, आणि इथं डायरेक्ट हे रिलेशन उभे होते. ओके, तिथं बॉन्डचा वगैरे काहीही संबंध नाही. एच बॉन्ड मध्ये किती एनर्जी आहे वगैरे वगैरे तिथं काही संबंध नाहीये. कारण लक्षात घ्या सनचा जो कोर आहे, सनचा सेंटर, तर त्या ठिकाणी हायड्रोजन गॅसचं कन्व्हर्जन कंटिन्युअसली हेलियम गॅसमध्ये होत आहे. हायड्रोजनचे न्यूक्लियाय मर्ज होऊन हेलियमचे न्यूक्लियस तयार होतात. तिथं बॉन्डचा काहीच संबंध येत नाही. आणि जनरली काय होतंय 4 हायड्रोजन कंबाईन होतात, 4 हायड्रोजन ऍटम्स कंबाईन होऊन एक हेलियम. ओके, ओव्हरव्ह्यू सांगायला लागलो, एक्झॅक्ट प्रोसेस आपल्याला अजून स्टडी करायची आहे. डायरेक्ट 4चं होत नाही हेलियम मध्ये, मधल्या काही स्टेप्स आहेत. परंतु इनिशियल आणि फायनल स्टेप जर बघितली तर इनिशियल स्टेपला 4 हायड्रोजन असणार, फायनल स्टेपला एक हेलियम असणार आहे. आणि 4 हायड्रोजन न्यूक्लियसचं मास काढलं आणि एका हेलियम न्यूक्लियसचं मास काढलं तर त्याच्यामध्ये डिफरन्स येतो. हेलियमचं काय मास येतं कमी येतं हेलियम न्यूक्लियसचं मास, आणि त्याच्यामुळे काय होणार आहे जेवढ्या अमाऊंट मध्ये मास कमी झालाय तेवढ्या अमाऊंटचं काय होतं कम्प्लीट एनर्जी मध्ये कन्व्हर्जन होतं. ओके, आणि एवढं डायरेक्ट कन्व्हर्जन होणार आहे, तिथं बाकी कुठलंही एरर वगैरे काय नसणार आहे.
कारण इथं न्यूक्लियसचं काय होतं, मर्जिंग होत आहे. दोन न्यूक्लियस मर्ज होऊन एक वेगळा न्यूक्लियस तयार होतो. फ्युजन प्रोसेस असं त्याला म्हटलं जातं. ते आपल्याला स्टडी करायची आहे प्रोसेस. न्यूक्लिअर फ्युजन प्रोसेस नेमकी होते कशी, ओके, तो पार्ट आपण स्टडी करणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. How much energy is released by complete annihilation of alpha particle? That may be the another question. How much energy is released by complete annihilation of alpha particle. अल्फा पार्टिकलच्या कंप्लीट अॅनिहिलेशन किती एनर्जी जनरेट होणार आहे. ओके, आता हे कसं काढता येईल, तर लक्षात घ्या, अल्फा पार्टिकल म्हणजे 2 प्रोटॉन्स अँड 2 न्यूट्रॉन्स असतात, हे आपल्याला माहिती पाहिजे. ओके, 2 प्रोटॉन्स म्हणजे मास किती असणार बघा. 2 प्रोटॉन म्हणजे एका प्रोटॉनचं मास किती असतं, यू मध्ये काढूया, एएमयू मध्ये. हे एएमयू मध्ये कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला जास्त सोपं पडेल. 1.0078 यू आहे. 1.0078. ओके, 2 इंटू न्यूट्रॉनचं मास किती आहे, 1.0086 किंवा 87 घेऊया, 1.0087. एएमयू मध्ये कॅल्क्युलेशन केलं तर एनर्जी कन्व्हर्जन सोपं पडते. मासचं एनर्जी कन्व्हर्जन सोपं पडते. का सोपं पडते बघा, आता अल्फा पार्टिकल मध्ये 2 प्रोटॉन 2 न्यूट्रॉन आहेत. प्रोटॉनचा मास एएमयू मध्ये माहित आहे, न्यूट्रॉनचा मास एएमयू मध्ये माहित आहे. अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन देखील इथं करू शकताय. प्रोटॉनचा मास 1 एएमयू घेऊ शकताय, न्यूट्रॉनचा मास 1 एएमयू घेऊ शकताय. ते केलं तर आणखी अप्रॉक्सिमेशन होईल आणि खूप इझी होईल. तर हे येणार आहे 2.0 किती येणार, 156 बरोबर आहे ना. 156 आणि हे होणार 2.0 किती होणार, 174 सॉरी 174. बघा, तर अशा प्रकारे 2 प्रोटॉनचं टोटल मास एवढं होणार आहे आणि 2 न्यूट्रॉनचं टोटल मास जे आहे ते यू मध्ये एवढं होणार आणि याची ऍडिशन करूया. ओके, किती येणार बघा, 10 13 30 4.0330 यू. आणि इथं आता हे एक नेहमी शॉर्टकट वापरायचं आहे की 1 एएमयू म्हणजे किती एनर्जी असते. हा म्हणून मगाशी तो मी नंबर जो आहे पर्टिक्युलरली तो हायलाइट केला होता बघा. तर 1 यू म्हणजे असतं, कारण हे पुढच्या काही न्यूक्लिअर रिएक्शन मध्ये तुम्हाला वापरावं लागणार आहे, 931 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. आन्सर मोस्टली मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्येच असतं. 1 यू इज 931 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. ओके, तर अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन करायचं असेल तर इथं एनर्जी रिलीज असणार आहे 931 इंटू 4. दॅट इज 3726 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. दॅट विल बी द आन्सर. म्हणजे हे एवढं कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. 2 प्रोटॉनचा मास 2 यू घ्या, 2 न्यूट्रॉनचा मास 2 यू घ्या, टोटल मास असणार इथं 4 यू आणि 1 यूचं कम्प्लीट अॅनिहिलेशन झालं तर किती एनर्जी जनरेट होते, 931. हा एक नंबर लक्षात ठेवावा लागेल. तर 931 इंटू 4. ओके, सो आन्सर येणार आहे 3724 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. अँटी अल्फा पार्टिकल जर असेल तर त्याच्या अॅनिहिलेशन देखील एवढीच एनर्जी तयार होणार. फक्त सिंगल अल्फा पार्टिकल जो आहे
अल्फा आणि अँटी अल्फा इथं मर्जिंग वगैरे काय झालेलं नाही, लक्षात घ्या. फक्त सिंगल अल्फा पार्टिकल कम्प्लीट अॅनिहिलेट झाला तर किती एनर्जी जनरेट होईल असा क्वेश्चन विचारलाय. ओके, तर सिंगल अल्फा पार्टिकलचा मास तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेला असेल, नसेल तर 4u घ्या, 4 AMU. सो 4 into 931, that is the answer. Very simple. ओके, आता नेक्स्ट जी कन्सेप्ट आहे ती आपल्याला बघायची आहे, दॅट इज मास डिफेक्ट. दिस इज द नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. ओके, तर त्याच्यासाठी अगोदर न्यूक्लिअर फिजिक्स मधला हा एक जो शॉर्टकट आहे, खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे, तो लक्षात ठेवा. तो म्हणजे काय, 1 AMU कम्प्लीट अॅनिहिलेट झालं तर किती एनर्जी जनरेट होते, 931. हा एक नंबर खूप महत्वाचा आहे. 1 AMU अॅनिहिलेट झालं तर किती एनर्जी जनरेट होते, 931 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. 1 AMU 931 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. 1 AMU 931 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. Okay, 1 AMU 931 mega electron volt is the energy generated. Next is the mass defect. Mass defect, which is denoted by delta M. Okay, आता हे मास डिफेक्ट म्हणजे नेमकं काय असतं लक्षात घ्या. आता आपल्याला माहित आहे की मास ऑफ प्रोटॉन किती असतं, मास ऑफ न्यूट्रॉन किती असतं, हे आपल्याला एक्झॅक्टली माहिती आहे. ओके, AMU मध्ये व्हॅल्यू माहिती आहे किंवा किलोग्राम मध्ये एक्झॅक्टली त्यांच्या व्हॅल्यूज किती आहेत हे आपल्याला माहिती आहे. मास ऑफ प्रोटॉन, मास ऑफ न्यूट्रॉन. आणि प्रोटॉन न्यूट्रॉन कंबाईन झाल्यानंतर काय होतो, एक न्यूक्लियस तयार होतो, न्यूक्लियस. ठीक आहे, आणि मास ऑफ न्यूक्लियस देखील आपण काय करू शकतो, मेजर करू शकतो. जर प्रोटॉनचा मास मेजर करू शकतो, न्यूट्रॉनचा मास मेजर करू शकतो, तर आपण काय करू शकतो, न्यूक्लियसचा मास देखील मेजर करू शकतो. त्याच्यासाठी स्पेक्ट्रोस्कोपी नावाचे, स्पेक्ट्रोग्राफ नावाचे इन्स्ट्रुमेंट जे आहे ते वापरले जातात, लक्षात घ्या. ठीक आहे, आता समजा एक न्यूक्लियस, ओके, एक असा न्यूक्लियस आहे की ज्याच्यामध्ये काय आहेत, सपोज 4 प्रोटॉन्स आहेत आणि 4 न्यूट्रॉन्स आहेत. सपोज एक न्यूक्लियस आहे, ओके, की ज्याच्या आतमध्ये किती आहेत, 4 प्रोटॉन आणि 4 न्यूट्रॉन आहेत. ठीक आहे, मग त्या न्यूक्लियसचं मास किती असायला पाहिजे, आपण लॉजिक काय लावणार, त्याच्यामध्ये 4 प्रोटॉन असतील, 4 न्यूट्रॉन असतील, तर 4 प्रोटॉनचं मास म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचा मास सपोज 1 AMU, एक्झॅक्टली 1 AMU असंच आपण समजूया. तर 4 प्रोटॉनचा मास किती येणार, 4 AMU येणार. 4 न्यूट्रॉनचा मास किती येणार, 4 AMU येणार. म्हणजे त्या न्यूक्लियसचा मास किती असायला पाहिजे, 8U असायला पाहिजे. दिस इज द लॉजिकल कन्सेप्ट, बरोबर आहे ना. न्यूक्लियस कोणापासून बनलेला असतो, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन पासून. प्रोटॉनचा मास माहिती आहे आपल्याला, न्यूट्रॉनचा मास माहिती आहे. पुन्हा एकदा बघा, ओके, समजा एक असा न्यूक्लियस आहे की त्याच्यामध्ये 4 प्रोटॉन 4 न्यूट्रॉन आहेत. तर 4 प्रोटॉनचा मास 4U होणार, 4 न्यूट्रॉनचा मास 4U होणार. पण न्यूक्लियसचा मास किती असायला पाहिजे, 4 प्रोटॉन 4 न्यूट्रॉन त्याच्यामध्ये असले तर 8U त्याच्यामध्ये मास असायला पाहिजे न्यूक्लियस मध्ये, बरोबर. परंतु ऍक्च्युअली या न्यूक्लियसचा आपण ज्यावेळी मास मेजर करतो त्यावेळी ते 8U नसतं, 8U पेक्षा कमी असतं. आणि हे एका न्यूक्लियसच्या बाबतीत असं दिसलं नाही. जेवढे सगळे न्यूक्लियस आहेत ना, सायंटिस्टनी ज्यावेळी स्टडी केला, सगळ्या न्यूक्लियसच्या मासची मेजरमेंट केली, त्याच्यामध्ये असणाऱ्या न्यूक्लियॉनची संख्या मेजर करून न्यूक्लियॉनचं मास कडून ते एक्सपेरिमेंटली मेजर केलेल्या न्यूक्लियसच्या मास बरोबर कम्पेअर केलं, तर त्यांना असं दिसून आलं की मास ऑफ न्यूक्लियस, लक्षात घ्या, मास ऑफ न्यूक्लियस हे नेहमी काय असतं, लेस दॅन मास ऑफ न्यूक्लियॉन्स. हे नेहमी असंच होत आहे, बरोबर. हे बघा, एखाद्या वेटलेस वेसेलमध्ये, मासलेस वेसेलमध्ये 1 kg चे 4 आपण स्टोन घेतले, 1 kg चे 4 स्टोन घेतले आणि त्या वेसेलमध्ये टाकले, ओके, तर 4 kg त्या वेसेलचा मास पाहिला पाहिजे ना. वेसेलला मास नाहीये काय, तर वेसेलमध्ये एकूण मास किती व्हायला पाहिजे, 4 kg. सेपरेट असताना त्यांचं मास जर काढलं तर 4 kg येते आणि एकत्रित त्या वेसेलमध्ये टाकल्यानंतर मात्र 4 kg ऐवजी ते 3.5 kg व्हायला लागलं. ओके, तर आपण त्याला काय म्हणणार, आणि असं न्यूक्लियसच्या बाबतीत होतंय. सेपरेट असताना 4 kg आणि एकत्र केल्यानंतर मात्र 3.5 kg. परत सेपरेट केले तर परत 4 kg होते, परत कंबाईन केल्याने एकत्र केले तर परत 3.5 kg होते. ओके,
तर हे असं का होतंय, तर त्याला ही जी कन्सेप्ट आहे ना, त्याला मास डिफेक्ट असं म्हटलं जातं. आणि हा मास डिफेक्ट कशासाठी प्रोड्यूस होतो, का प्रोड्यूस होतो, ते आपल्याला बघायचं आहे. म्हणजे अगोदर ही कन्सेप्ट लक्षात आली का बघा. न्यूक्लियॉन्स म्हणजे प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स सेपरेट असताना त्यांचं मास जास्त असतं, आणि न्यूक्लियसमध्ये आपण एकत्रित मर्ज करून एक न्यूक्लियस तयार केला आपण, तर त्याचं मास मात्र काय होतं, त्या प्रोटॉन न्यूट्रॉनच्या मासपेक्षा कमी येतं. पुन्हा एकदा एक एक्झाम्पल देतोय. 4 रॉक्स आहेत. ओके, 4 रॉक्स 1 kg चे 4 रॉक्स आहेत. सेपरेट त्यांचं मास मेजर केलं तर टोटल मास होतंय 4 kg. आणि तेच 4 रॉक आपण एका वेसेलमध्ये ठेवले, बांधून ठेवले, तर ते 4 kg बनण्याऐवजी एकत्रित मास केलं त्यांचं एकत्र करून, तर ते 4 kg ऐवजी 3.5 kg होतंय. अशा प्रकारे ही थोडीशी कन्सेप्ट आहे. ओके, सेपरेट असताना मास जास्त आणि एकत्रित त्यांचा न्यूक्लियस बनवल्यानंतर काय होतं, मास कमी होतंय. हा जो इफेक्ट आहे ना, हा डिफेक्ट जो आहे ना, याला काय म्हटलं जातं, मास डिफेक्ट असं म्हटलेलं आहे. ओके, सो मास ऑफ न्यूक्लियस इज ऑलवेज लेस दॅन, आणि हे सगळ्या न्यूक्लियसच्या बाबतीत होत आहे. सगळ्या न्यूक्लियस कुठलाही असू दे, मग तो ड्यूटेरियम असू दे, हेलियम असू दे, आयर्न असू दे, युरेनियम असू दे. ओके, त्याच्यामधल्या सगळ्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या काढली, प्रत्येक प्रोटॉनच्या मासनं मल्टिप्लाय केलं, प्रत्येक न्यूट्रॉनच्या मासनं मल्टिप्लाय केलं, तर ते मास जास्त येते. आणि युरेनियम न्यूक्लियस एकत्र आपण मेजर केला न्यूक्लियस, तर त्याचं मास मात्र त्यांच्यापेक्षा कमी यायला लागलं. हे असं का होतं? ओके, त्याचा पार्ट आपल्याला थोडासा स्टडी करायचा आहे. आणि हा जो डिफरन्स आहे ना, याला मास डिफेक्ट असं म्हटलं जातं. ओके, सो मास डिफेक्टची डेफिनेशन बघा. मास डिफेक्ट इज डिफाइंड ॲज द डिफरन्स ऑफ mass. Okay, mass defect is defined as the difference of mass between the mass of nucleus and actual total mass of nucleons. Okay, that is called as mass defect. Okay, ही mass defect ची जी कन्सेप्ट आहे ती आपण काय करूया, थोडंसं नेक्स्ट लेक्चरला आणखी डिटेलमध्ये बघूया. ओके.